अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजचा प्रश्न, समर्थ शिष्य कल्याणांचा आदर्श भक्तिभाव डोळ्यापुढे कसा ठेवावा? परमपूज्य दादा सांगतात, केवळ कल्पनेने जर एखाद्या प्रत्यक्ष न बघितलेल्या आदर्शाचे अनुकरण करता आले असते तर तो साधक साधकावस्थेत न राहता सिद्धच झाला असता. श्री कल्याण स्वामींची गुरुभक्ती कशी होती हे पुस्तके वाचून किंवा त्याबद्दलच्या आख्यायिका ऐकून यथार्थपणे कसे उमजणार? त्यापेक्षा आपल्या समोरच्या, आपण बघितलेल्या, आपण अनुभवलेल्या आपल्या सद्गुरूंच्या गुरुभक्तीचा आदर्श डोळ्यापुढे ठेवणे हे अधिक सोपे आणि स्पष्ट नाही का? त्यांच्या त्या आदर्शाप्रमाणे वागणे हेच सच्चित्वाचे कर्तव्य आहे. खऱ्या एकनिष्ठ शरणागत शिष्याला सर्व आदर्श आपल्याच सद्गुरूमध्ये दिसायला हवेत. म्हणून इतर महापुरुषांच्या आदर्शापेक्षा स्वतःच्या सद्गुरूंचा आदर्श समोर ठेवणे हेच अधिक शास्त्रोचित आहे. प्रश्न, सद्गुरूच शिष्याचा योगक्षेम चालवितात असे वचन असल्यामुळे शिष्याने प्रपंचात व साधनेत कसे राहावे? उत्तर, आपली या वचनावर परमार्थापुरतीच श्रद्धा असल्यास प्रपंच आपल्या बुद्धीने करावा आणि साधना सद्गुरूंना सतत शरण जाऊन करावी. जर हे वचन आपल्याला परमार्थाप्रमाणेच प्रपंचातही श्रद्धापूर्वक सत्य वाटत असेल तर मात्र सगळे त्यांच्यावर सोडून केवळ तटस्थ भावाने शुभप्रयत्न नेटाने करीत राहावेत. पण जर का या वचनावरच मुळापासून संशय असेल तर मात्र परमार्थात साधक म्हणून घेऊ नये आणि प्रपंच प्रारब्धाप्रमाणे आपणास बुद्धी होईल तसा करावा. प्रश्न, आपला भक्तिभाव अथवा सद्गुरू प्रेम पुरेसे उत्कट नाही किंवा आपण शुद्ध परिपूर्ण सेवा करू शकत नाही असे वाटत राहणाऱ्या साधकाने काय करावे? उत्तर, असे वाटणे हे साधकाच्या प्रगतीसाठी चांगलेच आहे, पण या भावनेच्या आहारी जाऊन हताश होऊन मात्र बसू नये. नियमित साधनेने, निष्कपट सेवेने आपोआपच अंतःकरणात उत्कट प्रेम आणि भक्तिभाव निर्माण होऊन परिपूर्ण सेवा घडू लागते. म्हणून सुरुवातीला तेवढेच जमते का ते बघावे व त्यासाठी झटून प्रयत्न करावेत. प्रश्न, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा व ध्यान यांनी साधकांना काय लाभ होऊ शकतो? उत्तर, शक्तिपात दीक्षा झालेल्या साधकांनी हे सगळे करायचे नसते तर त्यांना हे भगवतीच्या कृपेने क्रमशः अनुभवाला येत असते. त्या वेळी या चारही अंगाची विशिष्ट अशी फळे साधकांना निश्चितच मिळतात. प्राणायामाने शारीरिक दोषांचे भस्म होते, प्रत्याहाराने वैषयिक संसर्ग संपतो, धारणेने सर्व पापांचा नाश होतो आणि ध्यानाने अनिश्वर गुणांची निवृत्ती होते असे शास्त्राचे आणि अनुभवी योगीजनांचे सांगणे आहे. प्रश्न, एखादा साधक व्यसनाधीनतेने साधना भ्रष्ट झाल्यास, त्याचे अधःपतन झाल्यास त्याच्या सद्गुरूंवर त्याचा परिणाम होतो का? असा भ्रष्ट पतित साधकाला साधनानुकूल कसे करावे? उत्तर, साधक जर खरेच सद्गुरू भक्त व नियमित प्रेमाने साधना करणारा असेल तर त्याचे अधःपतन कदापि होणार नाही. तो कधीही साधना भ्रष्ट होणार नाही. जे साधक सद्गुरू आज्ञेचा अवमान करतात, साधना करणे थांबवितात, आपल्या मनाच्या आहारी जातात, ते त्यांच्याच प्रारब्ध भोगामुळे अधःपतित होतात. त्यांच्या या अधःपतनाचा सद्गुरूंवर परिणाम होत नाही. अशा भ्रष्ट साधकाने सरळ अंतःकरणाने कळवळून आपल्या सद्गुरूंनाच शरण जावे व त्यांच्या करुणामय मार्गदर्शनाने परत स्वतःचे घसरलेले गाडे सावरावे. त्यांच्याशिवाय अन्य कोणी त्या साधनानुकूल करू शकत नाही. अशा साधना भ्रष्टास अशी बुद्धी देखील त्याच्याच बलवत्तर कर्मबंधांमुळे जरी झाली नाही तरी कधी ना कधी त्या कर्माचा भोग संपल्यावर झाल्याशिवाय राहत नाही. पण कदाचित या प्रदीर्घ प्रक्रियेत त्याचा हा जन्मही संपून जाऊ शकतो. प्रश्न, मला अमक्या अमक्याकडून अनुग्रह झाला, ते स्वतःला शक्तिपाताचे दीक्षागुरू म्हणतात. पण असे सद्गुरूच जर भ्रष्ट आणि दुराचारी निघाले तर माझ्यासारख्या साधकाने काय करावे? श्रद्धेवरच आघात झाल्याने निशंकपणे साधना होण्यात अडथळा येऊ लागल्यास अन्य योगी सद्गुरूंचा आश्रय घ्यावा काय? असा आधार व मार्गदर्शन मिळणे शक्य असते काय? उत्तर, शास्त्रांच्या आज्ञेप्रमाणे अशा दांभिक गुरूंचा त्वरित त्याग करण्यास कोणताही प्रत्ययावाय नाही.
आता प्रश्न उरला तो दुसऱ्या गुरूंचा आश्रय करण्याचा. पण आपल्या दैवयोगाने तेही असेच असद्गुरू निघून आपली परत फसवणूक झाली तर. म्हणून संतांनी सांगितलेला मार्ग चोखाळणे त्यापेक्षा बरे. आपण आपणास रुचेल ते, आवडेल ते श्री भगवंतांचे नाम त्यांना शरण जाऊन प्रेमाने होईल तेवढे घेत जावे. त्या योगानेच हळूहळू शुद्ध पुण्याचा संचय होऊन श्री भगवंतांना आपली करुणा येऊन तेच योग्य त्या गुरुपाशी आपणास नेऊन सोडतील. प्रश्न. जेव्हा आपल्या आजूबाजूचे निरनिराळ्या गुरूंचे साधक म्हणणारे लोक विचित्रपणे वागताना किंवा बोलताना दिसतात तेव्हा फारच वाईट वाटते. अशा वेळी काय करावे? उत्तर. आपली भावना मी समजू शकतो, तरीही आपण वाईट वाटून घेऊ नये व त्यांच्याकडे लक्षही देऊ नये. त्यांना केवळ त्यांच्या कर्मावरच सोडावे. कलियुगाचेच हे सगळे प्रबल महात्म्य आहे. आपल्या महायोग सद्गुरू परंपरेतील परमपूज्य श्री शंकर पुरुषोत्तम तीर्थ स्वामी महाराजांनी गुरुवाणी अथवा शतोपदेश नावाचे एक बोधप्रद पुस्तक साधकांसाठी लिहिलेले आहे. अर्थात ते बंगाली व हिंदी भाषेतच उपलब्ध आहे. त्यातल्याच हिंदी आवृत्तीच्या पृष्ठ क्रमांक 121 वर त्यांचा जो 63वा उपदेश आलेला आहे तो अतिशय सुंदर व यथार्थ असून या संदर्भात मुद्दाम आपण वाचावा असाच आहे. हे पुस्तक सध्या दुष्प्राप्य असल्यामुळे आपणासाठी तो उताराच मुद्दाम येथे देतो आहे. परमपूज्य श्री स्वामी महाराज सांगतात कि कलियुगी शिष्य कैसे होते हैं जानते हैं? श्री गुरु का आश्रय लेकर भी जिनको न तो उनमें भक्ति होती है न श्री गुरु वाक्य में विश्राम ही है, और अपने मन में सोचते हैं कि हमारे सदृश ज्ञानवान दूसरा और कोई नहीं है। यहाँ तक कि श्री गुरुदेव भी उनके सदृश ज्ञानी नहीं है। ऐसे अभिमानी व्यक्ति ही कलियुगी शिष्य है। कलियुगी शिष्य सोचते हैं कि जब मंत्र मिल गया तो यह देह शुद्ध हो गया, अर्थात पशुत्व का संहार हो गया। अब आगे जप तप करने की और नियमादि पालन करने की आवश्यकता नहीं रही। उनको यह ज्ञान नहीं है कि केवल मंत्र लेने से पशुत्व दूर नहीं होता। जो मोह के पास में बंधे हैं वे ही पशु है। पशुत्व दूर होता है आत्मबोध द्वारा। आत्मबोध अथवा आत्मज्ञान प्राप्त करने के लिए ही गुरु किया जाता है, इतना भी वे नहीं जानते। वे लौकिक विषयों के ज्ञान को बड़ा समझते हैं। दूसरों को ठगने से, कुतर्क द्वारा दूसरों को चुप करा देने से और मिथ्या प्रवचनादि द्वारा जनता को बहका लेने से अपने को बड़ा बुद्धिमान समझने लगते हैं। गुरु की सेवा के लिए अथवा साधु सेवा के लिए और भजन पूजन आदि अच्छे कर्मों में थोड़ा भी धन व्यय हो जाने से उनकी अत्यंत कष्ट होता है। यदि उनका धर्म के कर्मों में एक पैसा भी खर्च न हो, किसी प्रकार विशेष साधन भजन भी न करना पड़े, केवल अपनी इच्छानुसार व्यभिचार, अनाचार और भोग विलास में मस्त पड़े रह सके और गुरुदेव यदि कह दे कि तुमको कोई चिंता नहीं, तुम्हारी जो इच्छा हो सो करो, तब ही वे गुरु भक्ति दिखाते हैं। परंतु वह भी क्षणिक और अपनी रुचि की अनुकूलता के कारण ये देह सुख की प्राप्ति में व्यस्त रहते हैं। परंतु मानसिक सुख शांति कैसे मिले, उसकी प्राप्ति की और किंचित मात्र भी लक्ष्य नहीं देते। स्वयं तो कुछ भी नहीं करेंगे और करेंगे क्या? लोक निंदा, साधु निंदा और तो क्या गुरु निंदा पर्यंत करने में उनको संकोच नहीं होगा। श्रुति स्मृति और पुराण तंत्रादि शास्त्रों में जो श्री गुरु में ईश्वर बुद्धि रखने को कहा गया है उसको सुनकर कहते हैं कि यह बात गुरु की मर्यादा बढ़ाने के लिए और शिष्यों से सेवा लेने के लिए लिखी गई है। श्री गुरु के चरणों तक पालन करने की विधि भी शास्त्रों में है, परंतु वे लोग श्री गुरु के चरणामृत को कहते हैं चमड़ा धोया हुआ जल, श्री गुरु के प्रसाद को कहते हैं झुंठन। ऐसे कलयुगी शिष्य नहीं जानते कि श्री गुरु की करुणा की आवश्यकता क्या है, श्री गुरु का स्वरूप क्या है और श्री गुरु शिष्य में संबंध क्या है। जिस स्थान पर
श्री भगवान के राम और कृष्ण अवतार भरद्वाज, व्यास और वशिष्ठ आदि मुनि, सुखदेव, वामदेव जैसे ब्रह्मवेत्ता, वरिष्ठ परमहंस और वर्तमान युग के भी श्री भगवान जगतगुरु शंकराचार्य, श्री चैतन्य महाप्रभु, श्री रामानुजन आदि आचार्य अपने अपने गुरुओं को प्रत्यक्ष देव भाव से पूजन, वंदना आदि करते थे। और श्रुति स्मृति आदि शास्त्रों में भी जो श्री गुरु को परमात्मा परमदेव सदृश भक्ति करने, उनका अनुसरण करने और उनका आदेश मानने का उपदेश किया गया है, उसी स्थान पर गुरुदेव की पूजा करने और भक्ति करने की आवश्यकता कलयुग के शिष्य नहीं जानते। श्री गुरु की निंदा करना और उनमें दोष देखना ही उनकी गुरु पूजा है। कलियुगी शिष्य चाहते हैं कि उनका सम्मान करे, उनकी प्रशंसा करे, सैकड़ों अपराध करने पर भी उसका शासन न करे। वे जो बात अच्छी समझते हैं गुरु उसका अनुमोदन करते रहे और वे शास्त्र विरुद्ध अभक्ष भक्षादि जो खाना चाहे उसमें बाधा न डाले। घोर तमोगुणी शिष्य ही कलियुगी शिष्य है। तुम कलियुगी शिष्य मत बनो, सत्वगुणी शिष्य बनो। हा सुंदर बोध नीट समजावून घेतला तर अशा शिष्यमंडळींचे आपणास मुळीच नवल वाटणार नाही. प्रश्न: श्री गुरुचरित्रातून आलेला कोणता कथाभाग आम्ही विशेष आदर्श मानावा? उत्तर: दीपक शिष्याची कथा. प्रश्न: मनुष्य जन्माला आल्यानंतर आपले खरे कर्तव्य काय समजावे? उत्तर: मनुष्य जन्माला आल्यावर श्री भगवंताच्या गुणांचे श्रवण, कीर्तन, स्मरण वगैरे करत त्यांचे भजन करणे, त्यांना शरण जाऊन त्यांच्याच भक्तियोग प्रेमाची प्राप्ती करून घेणे हेच आपले खरे कर्तव्य होय. श्रीमद भागवताच्या दशमस्कंदातील 87व्या अध्यायात श्री सुखदेवकृत वेदस्तुती आलेली आहे. त्यातील श्लोकावर श्रीधर स्वामी महाराजांनी सुंदर पद्ये लिहिलेली आहेत. त्यातल्या 4थ्या पद्यात ते म्हणतात की नरवपु प्रतिपद्ययति त्वयि शरणवर्ण संस्मरणादिभिः नरहरेण भजन्ति नृणामिदं दुर्तिवत्सु वसितं विफलं ततः. हे नरहरे, जो मनुष्य शरीर मिळूनही तुम्हाला श्रवण, कीर्तन, स्मरण आदींनी भजत नाही, त्याचे आयुष्य लोहाराच्या भात्याप्रमाणे रिकामे व्यर्थच होय. प्रश्न: शक्तिपात दीक्षा हे सर्वश्रेष्ठ व सर्वात सूक्ष्म असे साधन असूनही साधकांनी देवपूजा, प्रतिमापूजा केलीच पाहिजे काय आणि कशासाठी? याचे उत्तर आपण उद्या पाहूया.